आपण करूया। शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय। तर पुढच्या आठवड्यात मदतीची घोषणा करणार। बँकांना पूरग्रस्तांकडून कर्ज वसुली करू देणार नाही असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। दरम्यान पूरग्रस्तांना 2 ते 3 महिने त्रास होणार नाही याची काळजी घेऊ, तसंच दुष्काळी टंचाईबाबतच्या सवलती मिळणार असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। नुकसानाचे आढावा 2 ते 3 दिवसात पूर्ण होतील। त्यानंतर नुकसानीचे सर्व आकडे आले की मदतीबाबत ठरवू असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना सांगितलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं दिल्लीच्या मदतीची वाट न पाहता मदत करणार असाही त्यांनी उल्लेख केलाय। दरम्यान केंद्र सरकारकडून पूर्ण मदतीचं आश्वासन असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केलाय। आरोग्य किटसह गहू तांदूळ डाळ देणार असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये जी अतिवृष्टी झाली आणि त्यामध्ये शेतकऱ्यांचं जे काही नुकसान झालं या संदर्भात एक आढावा आम्ही घेतला। जवळपास 60 लाख हेक्टरचं नुकसान हे झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। पहिल्या टप्प्यातलं जे काही नुकसान होतं ऑगस्ट पर्यंतचं त्याकरता 2215 कोटी रुपये हे राज्य सरकारने वितरित करणं चालू केलेलं आहे। ई-केवायसीचे जे काही अट होती ती शिथिल करून ॲग्रीस्टॅकच्या रेकॉर्डप्रमाणेच हे पैसे देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि त्या संदर्भातली कारवाई आम्ही सुरू केलेली आहे। शेतकऱ्यांना करावयाची मदत असेल, जी खरडून गेलेली जमीन आहे त्याच्याकरता करायची मदत असेल, विहिरींच्या संदर्भात करायची मदत असेल, घरांच्या संदर्भातली मदत असेल, तातडीची मदत जी आपण सुरू केली आहे त्या संदर्भातले निर्णय असतील, वेगवेगळ्या प्रकारे ज्या ज्या प्रकारचं नुकसान झालेलं आहे त्या सगळ्या नुकसानाच्या संदर्भात एक कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी तयार करून आणि ही सगळी जी काही मदत आम्ही करणार आहोत ही पुढच्या आठवड्यामध्ये त्या संदर्भातली घोषणा आम्ही करू आणि शक्यतोवर आमचा प्रयत्न आहे की सगळी मदत ही शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यामध्ये मिळाली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करणार आहोत। तसाच निर्णय मंत्रिमंडळाने घेतलाय। सातत्याने ओला दुष्काळाची मागणी होत असते, पण मॅन्युअलमध्ये ओला दुष्काळ कुठेही नाही, आजपर्यंत कधी ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही। तथापि आम्ही हा निर्णय घेतला की ज्यावेळी दुष्काळ पडतो त्यावेळी ज्या ज्या उपाययोजना आणि सवलती आपण देतो त्या सगळ्या सवलती आता यालाही म्हणजे दुष्काळ तर त्याला टंचाई म्हणतो आपण, तशाच प्रकारची दुष्काळी टंचाई पडली आहे असं समजून त्या सगळ्या सवलती याही वेळी लागू करण्याचा निर्णय हा राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतलेला आहे। दिल्लीने पूर्ण मदत करायचा निर्णय केलेला आहे, पण त्याकरता आपल्याला आपला जो काही प्रस्ताव आहे तो पाठवावा लागतो आणि आपला प्रस्ताव पाठवण्याकरता जोपर्यंत आपला डेटा सगळा कंपाईल होत नाही तोपर्यंत आपला प्रस्ताव पाठवला जाऊ शकत नाही। मात्र दिल्लीच्या मदतीची वाट न पाहता आपण मदत सुरू केलेली आहे, पुढेही ती करणार आहोत। दिल्लीतनं तो पैसा आपल्याला रिएम्बर्समेंटमध्ये मिळतो। आरोग्य किट देखील आम्ही देणार आहोत, त्याच्यासोबत विशेषतः गहू तांदूळ डाळ आणि इतर बाकी अनेक महत्त्वाच्या वस्तू याचीही किट ही आम्ही देणार आहोत, जेणेकरून आता ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना पुढच्या महिना 2 महिने त्रास होऊ नये अशा प्रकारची व्यवस्था आम्ही करतो। एकाच जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे नोटीसच्या संदर्भात त्या ठिकाणी आणि काही नोटिसेस जुन्या आहेत त्या नोटिसेसचं आमच्या निदर्शनास आलंय, तिथे बँकांना सांगितलंय, सगळीकडे बँकांना अतिशय स्पष्ट निर्देश दिलेले आहेत, कुठेही वसुली आम्ही करू देणार नाही। दरम्यान आज कॅबिनेट बैठकीची सुरुवात होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचना दिल्यात। आपण दुष्काळाच्या सर्व सवलती लागू करू असंही मुख्यमंत्री म्हणाले। तसा निर्णय सरकार जाहीर करणार आहे। सर्व मंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांच्या सूचनेला तात्काळ संमती दिली आहे अशी खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे। तर आज कॅबिनेट बैठक पार पडली। अतिशय महत्त्वाची बैठक खरं तर आजची होती, कारण पूरस्थितीनंतर ही बैठक होते। तर या बैठकीची सुरुवात होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचना दिल्या।
आपण दुष्काळाच्या सर्व सवलती लागू करू असंही मुख्यमंत्री म्हणाले. तसा निर्णय सरकार जाहीर करणार असंही फडणवीसांनी सांगितलंय. तर सर्व मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या या सूचनेला तात्काळ संमती दिलेली आहे. त्यामुळे आजच्या कॅबिनेटनंतर अतिशय महत्त्वाचे अपडेट्स आपण सध्या बघतोय. आजच्या कॅबिनेटची सुरुवात जी झाली त्याच वेळेला फडणवीसांनी या सूचना दिलेल्या आहेत. तुषार रुपणवर आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत. तुषार, खरं तर आजची कॅबिनेट अतिशय महत्त्वाची, कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी यात घडल्यात? आजच्या कॅबिनेट बैठकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं, कारण की मराठवाड्यामध्ये आताही अतिवृष्टीची स्थिती आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कॅबिनेटच्या सुरुवातीलाच आपण दुष्काळाच्या सर्व सवलती ह्या लागू करणार आहोत, तसा निर्णय सरकार जाहीर करणार देखील आहे. ह्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सर्व मंत्र्यांना देतात. सर्व मंत्र्यांनी एकमताने आपल्याला सहमती देखील दर्शवताना पाहायला मिळतात. मुख्यमंत्री फडणवीसांनी सर्व मंत्र्यांना अशा देखील सूचना दिलेल्या आहेत की जेव्हा जेव्हा मंत्री आपापल्या जिल्ह्यामध्ये असतील त्या वेळेला आपापल्या मतदारसंघामध्ये नेमकं पंचनाम्याचे प्रक्रिया कशी सुरू आहे, मदत प्रक्रिया कशी सुरू आहे, यावरती देखील सूक्ष्म लक्ष ठेवा. शेतकरी राजा आपला कुठेही दुखवला गेला नाही पाहिजे. त्यामुळे शेतकरी राजाला ज्या ज्या मदतीची अपेक्षा आहे त्या सर्व मदती सरकार म्हणून आपण करणार आहोत, असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. निश्चित. तुषार, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. आता दसरा मेळाव्यासंदर्भातली एक महत्त्वाची बातमी समोर येते. शिवसेनेचा दसरा मेळावा हा नेस्को सेंटरमध्ये होणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे. आझाद मैदानाच्या ऐवजी नेस्को सेंटरमध्ये मेळावा होणार अशी माहिती शिंदेंनी दिलेली आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा जो आहे तो नेस्को सेंटरमध्ये होणार आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. हा मेळावा आझाद मैदानावरती होणार होता, मात्र त्याऐवजी नेस्को सेंटर या ठिकाणी हा मेळावा पार पडणार आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे. जळून झाले खाक अशी शिवसैनिकाची आग. सुमित सावंत आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत. सुमित, खरं तर हा मेळावा जो आहे तो आझाद मैदानावर होणार होता, मात्र आता नेस्को सेंटरला होणार अशी माहिती समोर येते. कारण शिंदे सेनेनं आता याआधी आझाद मैदानामध्ये मेळावा होईल अशी घोषणा केली आणि त्या संदर्भातला एक टीजर पण रिलीज केलेला होता. पण आता पाणी तिथे साचतं आणि पाणी एवढ्या लवकर सप करणं शक्य नाहीये, म्हणून नेस्को सेंटरची जागा त्यांनी डिसाईड केलेली आहे. नेस्को सेंटरमध्ये एकनाथ शिंदे यांचा मेळावा, दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. कारण आपण काल देखील त्यांच्या सगळ्या नेत्यांकडून ऐकलेलं होतं की आतापर्यंत जागा फिक्स होत नाहीये. कारण नेमकं जर ऊन असेल, पाऊस असेल तर मग बंदिस्त जागा ठेवावी का, की आझाद मैदानामध्येच हा मेळावा घ्यावा, या संदर्भातले द्विमत होतं. पण आता ते मत झालेलं आहे की आपण नेस्को सेंटरमध्ये आपला हा मेळावा घ्यायचा आहे. कारण आझाद मैदानामध्ये जरी तयारी केली असली तरी देखील पावसाचं पाणी साचलेलं आहे, काही ठिकाणी चिखल आहे आणि ते एवढ्या लवकर साफ स्वच्छ करणं शक्य नाहीये. म्हणूनच बंदिस्त जागेचा निर्णय घेतलाय आणि आता गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये एकनाथ शिंदेंचा दसरा मेळावा पार पडेल. निश्चित. आझाद मैदानाच्या ऐवजी नेस्को सेंटरमध्ये मेळावा. सुमित, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. अतिशय महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल. आझाद मैदानावरती हा मेळावा होणार होता, मात्र आता हे स्थळ जे आहे ते बदललेलं आहे. नेस्को सेंटरमध्ये शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडणार आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा. नांग्यांच्या कळपातून बाहेर आला वाघ. जळून झाले खाक अशी